नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीराम कचरे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ही समस्या असते की त्यांचा शेतालगत एखादा खोल वडा असतो किंवा नाला असतो, तर त्या वड्यामुळे काय होतं की आपले ज्यावेळेस जास्त पाऊस होतो किंवा दूरच्या रानातून सुद्धा आपल्या रानात पाणी येत असतं, त्या पाण्याबरोबर ह्या वड्यालगत असल्यामुळे खोली असल्यामुळे त्या वड्याच्या लेवलनं आपल्या रानातून पाणी जात असताना खोल दरी पडते, त्याला आपण खंगळतो म्हणतो। अशा प्रकारे त्याच्यातून आपल्या जमिनीतून पाण्याबरोबर मातीसुद्धा होऊन जाते। यासाठी इलाज काय आहे तर आपण सरळ सरळ काय करतो, दगड टाकतो, दगड टाकून पूर्ण पॅक करतो। पूर्ण पॅक केल्यानं काय होतं की एकदमच पाणी साचतं आणि जिथून त्याला वाट भेटन तिथून ती जमीन एकदमच खंगळून जाते। तसं न करता त्यासाठी आपण यासाठी काय तात्पुरता एक इलाज केलेला आहे, हा काय परमनंट इलाज नाही। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, साईडनं अशी नाली करून एक साधं तप्पट टाकलेलं आहे, जेणेकरून काय होणार आहे की आपले पाणी वाहत असताना फक्त पाणी वाहून जाईल आणि आपली ही माती जी तशी राहील। त्यासाठी सगळीकडून आपण नाली करून घेतली आणि त्या नालीमध्ये एक तोंड तपडाचं पूर्णपणे पॅक केलेलं आहे। तर मित्रांनो, या तपडा व्यतिरिक्त दुसरा एक इलाज तो म्हणजे परमनंट इलाज आहे। त्यासाठी काय करायचं आहे की आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे हे गवत दिसतंय, तुम्ही याला पावण्या गवत म्हणतो आपण। याची जी मुळं आहे ही मुळं इतकी खोल आणि एवढी जमिनीला पक्के असतात की त्यामध्ये आपला नांगर चालत नाही, त्यात कोणते काहीच करता येत नाही आणि पाणी फक्त वाहून जातं, याला जमीन खंगळू देत नाही। तर हे याचा परमनंट इलाज आहे। पण हल्लीच्या काळात काय झालं आहे, मागच्या 10-15 वर्षापासून काँग्रेस आणि तराट नावाचं जे गवत आहे याचा इतका अतिक्रमण वाढलेलं आहे गवतावरती की एकदा हे वाढत गेलं की ते तराट ते उंच वाढतं आणि गवत वाढत नाही। गवत न वाढल्यामुळं काय होतं, हे याचा नायनाट होत चाललेला आहे, जनावरांना खायला गवत राहिलं नाही। जर हे गवत जर बांधावर असेल तर आपलं बांध हे माती खंगळू शकत नाही, कशीच खंगळू शकत नाही। यासाठी इलाज काय की जे आपलं तणनाशक असतं, गव्हावरील कोणतंही तणनाशक घ्या, बांधावरती फवारा, गोल पानाचं पूर्ण गवत जळून जाईल, तराट काँग्रेस भाजप सगळं जळून जाईल आणि आपला हे बेटं वाढत जाईल। हे बेटं वाढले म्हणजे आपल्या जनावरांना खायला सुद्धा होतं आणि आपलं जे बांध आहे तो पक्का राहतो, फुटत नाही। किती पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, ह्या गवतामुळं काहीच होऊ शकत नाही। तर तुम्ही सुद्धा असा प्रयोग करू शकता। एक साधा आपलं घरचा तपडाचा थोडासा तुकडा काढून आपण लावू शकतो, जास्त जमीन खंगळण्यापासून वाचू शकतो। तर याचा परमनंट इलाज जर म्हणलं तर हे पूर्णपणे दगड टाकायचे, दगड टाकल्याच्या नंतर पूर्ण पॅक नाही करायचं, पाणी जायसाठी आपल्याला वाट ठेवायची, जेणेकरून फक्त पाणी आपलं चाललं जाईल आणि माती रानात राहीना अशा प्रकारची काळजी घ्यायची आपल्याला। अशी पूर्ण नाली आपल्याला खणून घ्यायची, ज्यात तप्पड बसलं पाहिजे अशी नाली खणून घ्यायची। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपण नाली खणून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपलं तप्पड हे याच्यात मातीमध्ये आपल्याला दाबून द्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही तप्पड या आकाराचं घेऊ शकता। याला असं खाल्ल्यानंतर याच्यामध्ये याला टाकून द्यायचं आहे। ही नाली आपण याच्यासाठी केली की याच्यामध्ये आपलं हे जे तप्पड आहे हे फिट राहावं, पाणी आल्याच्या नंतर वाहून जाऊ नये म्हणून याला असं भार करून याला दाबून द्यायचं आहे। साधारणतः एका एकरमधून 2 टन माती आपली दरवर्षी वाहून जाते। तर यालाच जमिनीची धूप होते, ऊन वारा पाऊस याच्यानंच जमिनीवरती परिणाम होत असतो। आता वरला आपला जमिनीचा थरच जर वाहून जात असेल, वरल्या थरातच आपली जमीन ही सुपीक असते, तिच्यात खतं असते, न्यूट्रिशन राहतं, तो जर थर वाहून गेला तर आपल्याला पिकात म्हणा तसं भर पडत नाही। आता तुम्ही बघा, जास्त उतारावरली जमीन ही एवढी पिकत नाही, कारण तिचं जे माती आहे सतत वाहत असते, वरल्या थरातील माती सतत वाहत राहते। हे बघा, असं प्रकारे याला पूर्ण कव्हर करून घेऊ, जेणेकरून यातले आपलं तप्पड हे वाहून जाणार नाही। तर मित्रांनो, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल। धन्यवाद।